हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहे? पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी चाललेले आहे शॉपिंग करायला. तुम्ही म्हणत असाल आजची कशी शॉपिंग, तर मित्रांनो काय नाही, आपलं उद्याच्याला आहे शूट. आपलं आहे उद्याच्याला शूट. तर शूटचं मी तुम्हाला गाण्याचं सॉन्गचं नाव तर सांगू शकणार नाही, तिथे गेलं तुम्हाला दिसेल सगळं कसं काय तयारी. तर चला, तर आता मला शूटसाठी कपडे खरेदायची ती आणि खूप काय तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. मला गेल्या ब्लॉगमध्ये तर काय तुमचं प्रेम दिसलं नाही, ह्या ब्लॉगला तर खूप सारं प्रेम द्या. तर चला तर मग आता तर मी आलते मित्रांनो शिवली शॉपमध्ये. तर चला तर बघूया इथले कलेक्शन कसे कसे वाटतात आपल्याला. सर्वात आधी तर मी आत गेल्या गेल्या मॅडमला हाय हॅलो केलं. त्यानंतर बघा मॅडम तर काही बोलल्याच नाही. त्यानंतर मित्रांनो हे तर त्यांनी मला दाखवली होती ग्रीनमधून फिकट कुर्ती, जी की इतकी काय मला आवडली नव्हती. त्यानंतर मी त्यांना म्हणले की मला पिंकवाली पाहिजे, ते वाली ती की मस्तच होती बरं का. मग त्यांनी म्हणले थांबा दाखवतो. तर मित्रांनो आता झालेली आहे फायनली आपली शॉपिंग. तर चला तर मग आता निघूया बिल पॅक करून आपल्या बाकीच्या कामांना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय माझी शॉपिंग झालेली आहे. आणि मित्रांनो हे काय ह्या दुकानात आल्याच बघा माझे फॅन लोक मला भेटले, जे की त्यांनी मला यूट्यूबवर ते सबस्क्रायबर केलेलं आहे. मग मित्रांनो तुम्ही कधी करताय, जी कोण नवीन असेल चॅनेलवरती लवकर जावा आणि सबस्क्रायबर करा. आणि खरंच खूप भारी वाटलं, त्यांचं मनापासून धन्यवाद. तर चला तर मग आता जाऊया आपल्या बाकीच्या कामांना. तर सर्वात आधी तर मी चप्पल घालून घेतली. त्यानंतर मी निघालो कपडे फिटिंग करण्यासाठी, कारण की उद्या तर माझं शूट होतं, त्यामुळे मला आजच कपडे फिटिंग करायचे होते. मित्रांनो ह्या कानातल्यांचे रेट आहेत 40 रुपये. कुठलं बी घ्या 40 रुपये. तर हो काय मी गुलाबी कलर ड्रेस वरती घालणार आहे. नंतर हे वालं कोणता कलर घेतलाय मी? अरे मी कलर विसरले. हा निळ्या कलर होते. फिटिंग करण्यासाठी आलते, तर इथं पण माझं अकाउंट दिलं त्यांना फॉलो करण्यासाठी. तर बघू आज त्यांचं नेट चाललं नाही. तर का हा बघा माझा भाऊ. आता काय सदान कदा माझ्यासोबत असतं मम्मी.
सो कंटाळा काय तर मित्रांनो मी आलेले आहे एका स्टेशनरीमध्ये जिथं की मला गोल्ड कलरची एक चेन घ्यायची होती मस्तपैकी. तर मला जे वस्तू लागायचे होते तेवढ्याच मला घ्यायच्या होत्या बरं का, जास्त काही नाही. तर हे तर सर्वात आधी तुम्ही स्टेशनरी बघून घ्या किती मस्त आहे. सो तर मी माझं साहित्य घेतलेलं होतं बरं का, आणि मला काही गोल्ड कलरची माझ्या मनासारखी चेन भेटली नाही त्यामुळे मी काही घेतली नाही. चला तर मग आता जाऊया घरी. सो तर फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे आम्ही. ब्लॉगवर कंटिन्यू राहा, ब्लॉग कंटिन्यू बघा, उद्यापासून खूप काही तुम्हाला बघण्यासारखं भेटणार आहे. आणि तर बघूया कसं कसं आपलं शूट होत आहे. तर चला तर आवरायचं मला. तर मित्रांनो फायनली माझा लुक झालेला आहे. तर चला तर आता आपण जात आहे शूटवरती. तर चला तर तुम्हाला दाखवते मी शूट कसं कसं असतं ते. आणि आता माझं आवरलं आहे, पप्पा अजून रेडी होत आहेत. तर बघा माझी मेहंदी, आणि बघा मी हे काय केलं सगळं बघा मेहंदीनं. संध्याकाळी झोपताना सगळी मेहंदीचा हातच ह्याच्यावर पडला. जाऊ द्या, एवढं नाही दिसून येते. काली काली आखी. सो मित्रांनो मी आलेले आहे शूटवरती आणि माझा पहिला सीन या रेस्टॉरंटमध्ये होणार आहे. आणि आले आलेच माझी ड्रेसिंग चेंज केली आहे बघा. तर सो मित्रांनो आमचा पहिला सीन होणार आहे इथं. हिरो होते आपल्या सॉन्गचे अशोक दादा, आणि तर त्यांची ॲक्शन तर तुम्ही बघू शकताय सा. आता होत आहे मित्रांनो माझी एंट्री, जी की तुम्ही माझे रिॲक्शन बघू शकताय सा. आणि मला अशोक दादांना बघून एकदम शॉक व्हायचं होतं. तर मित्रांनो आपलं फायनली शूट कंप्लीट झालं होतं. आणि बघा माझी मस्ती कशी चालू आहे इथं मस्तपैकी, आणि खरंच खूप भारी वाटत होतं. तर मित्रांनो आपलं शूट झालं इथलं कंप्लीट. तर चला तर आता दुसऱ्या लोकेशनवरती जाऊ. तर मी रेडी झालेली मित्रांनो. आता होता आमचा दुसरा रोल, जी की कुठं आहे आणि कसं होणार आहे हे तर मला माहीत नाही बरं का. तर तुम्ही बघू शकतायसा माझा भाऊ, पप्पा आणि आम्ही इथं जेवण करण्यासाठी स्पेशल थांबलेलो होतो. म्हणलं आधी पेटपूजन मग बाकीचे पुढचे कामं.
आता मित्रांनो आपण जात आहे दुसऱ्या लोकेशनवरती, जे की मला रूल तर माहित नाही तिथला कसा आणि कसा होणार आहे. तर चला तर बघूया मग आता. सो फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे दुसऱ्या लोकेशनवरती. आपल्या खूप मस्त लोकेशन होतं रस्त्याच्या कडेला. तर इथं एक झाड होतं आणि त्या झाडाखाली अशोक दादांना बसून असं एकदम सॅड व्हायचं होतं. इतकं सॅड व्हायचं होतं जी की डोळ्यातनं पाक पाणी येत बसून. माझी एंट्री गाडीवर होत्या दुसऱ्या साईड हिरोसोबत. तर माझे रिॲक्शन तर तुम्ही बघू शकताय सा. रूल असा होता मित्रांनो, जे की मला अशोक दादांना मागं सरून एक अशी कानाखाली द्यायची होती, म्हणजे असलीवाली नाही बरं का, नकलीवाली. सो तर मित्रांनो आपलं इथलं शूट तर कंप्लीट झालेलं आहे. आता बघूया तिसरा रूल आपला कुठं आणि कसा होणार आहे. आपला तिसरा रूल होता एका नदीच्या कडेला. इतकं मस्त वाटत होतं आणि वातावरण तर खरंच खूप सुंदर आणि मस्त झालं. तर बघू शकता असं तुम्ही आमचं शूट आता कसं होतं इथं. तर मित्रांनो लास्ट सीन आहे आपला हा तिसरा. तर चला तर बघूया चौथा सीन आपला कुठं आणि कसा होणार आहे. आता मित्रांनो आपल्या अशोक दादांचा सीन चालू आहे एका विहिरीच्या कडेला. तुम्ही बघू शकताय आणि त्यांना सॅड होऊन एकदम अशी पाण्यात डुबकी मारायची. आता हे मित्रांनो आपला लास्ट सीन, जे की चला तर बघूया. संध्याकाळच्या 7 वाजत आले त्या, तरीसुद्धा आमचं शूट काय अजून संपलेलं नाही आहे. इकडचं वातावरण तर तुम्हाला नंतर कधी बघायला भेटणार नाही, तो पण आत्ताच बघून घ्या मस्तपैकी. तर खूपच भारी वाटत होतं. चला तर मग आता माझी ड्रेसिंग पण चेंज होणार आहे तिकडे जाऊन. सो तर फायनली मित्रांनो माझी ड्रेसिंग चेंज झालेली आहे, तुम्ही बघू शकताय सा. आणि आमचा चौथा सीन ही स्टार्टिंग झालेला आहे. तर बघूया कसा कसा होतोय. आणि हा सेमच सीन करण दादांसोबत पण मला करायचा होता, त्यामुळं डबल माझी ड्रेसिंग चेंज होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतायसा माझी ड्रेसिंग चेंज झालेली आहे. आणि इथं बघू शकतायसा तोच सीन सेम मला करण दादांसोबत करायचा होता. अशोक दादा आता वेटरचं काम करत आहे. सो तर फायनली मित्रांनो आमचं शूट झालेलं आहे कम्प्लीट. थांबा जरा लाईट येऊ द्या पुढे. चला रुको जरा सबर करू. अरे लाईट आहे का नाही या गावात? आता दिसते जरा जरा. सो फायनली मित्रांनो आपलं शूट कम्प्लीट झालेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो चला. यांना तर तुम्ही मित्रांनो ओळखतच असाल. हे आहेत आपले दादा आणि ह्यांचा होता आज वाढदिवस, त्यामुळे ह्यांनी पण केक कट केल्याशिवाय काय आम्हाला सोडलंच नाही.
तर फायनली मित्रांनो आपलं शूट कंप्लीट झालेलं आहे. मी थेट चालले आता घरला. आणि बघितलं तुम्ही मेहनत कशी असते, एक शूटसुद्धा सोपं नसतं बरं का मित्रांनो. तर चला तर मग आता जाऊया आपण घरला मस्तपैकी. खूप उशीर झाला आहे. आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या, लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि जर का आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लवकर जावा आणि सबस्क्राईबर करा. चला तर मग बाय बाय, थँक्यू सो मच. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. जिथं दहशत करताय तुम्ही, आरती तिथंच वन साइड किंग हाय आम्ही. तिथंच लाईव्ह